महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वामीजी महाराज आणि या शोषित आणि वंचित समाजाच्या कल्याणासाठी ज्यांनी आपलं प्राणाचे बलिदान दिलं त्या ज्ञात आणि अज्ञात सगळ्यांना मी प्रथम नमन करतो. या कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमान कुलदीपजी रामटेके, प्राचार्य जयमंगल धनराजी आणि प्राध्यापक विजय मोहिते साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित बंधू आणि भगिनीनो, या विषयासंदर्भात सरांनी आता तुम्हाला म्हणजे जो आपला विषयच आहे की संविधानिक समाज बनलो का याचं खूप म्हणजे चांगल्या प्रकारे एक विश्लेषण केलेलं आहे आणि त्याची व्याख्या केलेली आहे. तर आपण संविधानिक समाज बनण्यासाठी काय केलं पाहिजे त्यांनी ते पण सांगितलं आणि येणाऱ्या पुढच्या काळासाठी त्यांनी काय करायला पाहिजे आपलं त्या दोन्ही गोष्टी सांगितल्या. नुसतं म्हणजे प्रश्न उभे करून गेले नाहीत तर त्यांनी बरंचसं ते पण सांगितलेलं आहे. तर ही जे संविधानिक बनण्याची जी प्रक्रिया आहे ती होऊ शकली नाही या देशामध्ये. ती त्याचे कारण आजच्या याच्यामध्ये दडलेली नाहीत, तर ही फार प्राचीन युगापासून याची कारण प्राचीन युगात दडलेली आहेत. आर्यांनी इथं आक्रमण केलं त्यावेळेपासून या आर्य ब्राह्मणांनी आपली त्यांची जी नीती होती त्या नीतीप्रमाणे त्यांनी या देशामध्ये कर्मकांडाची निर्मिती केली आणि सर्व लोकांना त्याच्यामध्ये गुरफटवून टाकलं. त्यानंतर भगवान बुद्धांनी ही जी ब्राह्मणांनी उभी केलेली जी कर्मकांड आणि विचाराचं जे विचार होते त्याला बुद्धाने एक स्वतःच्या विचाराने त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी खंडन केलं आणि जे आर्य ब्राह्मणाचं या देशामध्ये वर्चस्व होतं त्यावेळी त्याच्यापासून बुद्धाने त्यांना त्या विचारापासून सर्व हा समाज जो होता सामान्य माणसापासून सगळ्यांना त्या विचारापासून दूर नेलं आणि हा बुद्धाचा जो विचार आहे तो विचार या समाजामध्ये रूढ केला. त्यामुळे ब्राह्मणाचं जे वर्चस्व होतं आणि ब्राह्मणाचा जो सन्मान होता तो ब्राह्मणी सन्मान या देशामध्ये या देशातील लोकांकडून संपुष्टात आणला. त्यामुळं ते अतिशय म्हणजे आक्रमक झालेले होते, पण त्यांना काही करता आलं नाही. त्यांनी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी संघामध्ये प्रवेश करून बौद्ध धर्माच्या जी फिलॉसॉफी होती त्याच्याच म्हणजे डिस्टर्ब करण्याचा त्याच्यामध्ये घालमेल करण्याचा सगळा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर त्यांचा अशोकापर्यंत, कारण अशोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माच्या विचाराचा प्रसार करून पूर्ण जगभर तो जेव्हा धर्म पसरवला त्यामुळे त्या काळामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं काही करता आलं नाही. पण त्यांनी संघामध्ये जाऊन आपली जी घुसपेट केली आणि बौद्ध विचाराचा त्यांनी जो खात्मा करण्याचा प्रयत्न केला वेगळे म्हणजे पंथ काढून, कारण बौद्ध धर्मामध्ये अनेक पंथ त्यांनी निर्माण केले होते बौद्ध धर्माच्या नावाखाली. आणि संघामध्ये भिक्षू संघामध्ये त्यांनी जेव्हा प्रवेश केला आणि जे ॲक्च्युअल बुद्धाने सांगितलं ते सोडून आपलाच विचार प्रसार ते समाजामध्ये भिक्षू म्हणून करू लागले होते. हे ज्यावेळी बुद्ध आणि सम्राट अशोकाच्या काळापर्यंत
त्यांना त्यांची मात्र काही डाळ शिजली नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची संघामधून हकालपट्टी झालेलं सगळ्यांना माहीत आहे. तर ती संधी त्यांना ते म्हणजे गप्प बसलेले नाही आहेत त्यावेळी. तर त्यांना ती संधी मिळाली. पुष्यमित्र शुंगाचा त्यांनी जो खून केला पुष्यमित्र शुंगाचा बृहद्रथाचा खून पुष्यमित्र शुंगाने केला. आणि शुंगाच्या काळामध्ये त्या शुंगाने जेव्हा खून केला तर केवळ त्याचं तर राज्य हस्तगत करणं किंवा राज्य मिळवणे आणि राज्य चालवणे हा असा प्रकार नव्हता. कारण आपण त्याच्यानंतरच्याही म्हणजे राजेशाहीमध्ये आपण पाहतो की भावाने भावाचा खून केलेला आहे आणि आपण गादीवर बसलेला आहे. तर त्या प्रकारचा हा पुष्यमित्र शुंग त्या प्रकारचा त्याचा विचार नव्हता. तसं जर असतं तर त्यांनी बौद्ध भिक्षूची कत्तल घडवून आणली नसती. त्यांनी प्रोग्राम लावला होता की भाई तुम्ही जर बौद्ध भिक्षूचे शिर तर तुम्ही आणाल तर तुम्हाला सुवर्ण मोहरा मिळतील किंवा काही बक्षिसी मिळेल. म्हणजे हा सगळा प्रकार त्यांनी बौद्ध धर्माचं जे खच्चीकरण करण्यासाठी, बौद्ध धर्माला संपवण्यासाठी जे ब्राह्मणाचं जे कटकारस्थान होतं त्यांचा हा परिपाक त्यांनी त्यावेळी केला. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे ब्राह्मणी ग्रंथ आहेत मनुस्मृतीपासून तर सगळे, तर ते त्याची रचना मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करी आणि या देशामधले जे भिक्षू संघ होते तो भिक्षू संघ कमकुवत झाला आणि त्या राज्यातून तो बाहेर निघून गेला, पळून गेला स्वतःला वाचवण्यासाठी. तर अशा वेळी मोठ्या प्रमाणामध्ये जे समाजापर्यंत पोहोचण्याची जी आवश्यकता होती ती आवश्यकता आता त्याला आपण गॅप म्हणतो, तिथं तो जो गॅप मिळाला तर त्याचा त्यांनी फायदा उचलून त्या समाजामध्ये त्यांनी आपल्या ब्राह्मणी विचारांना पेनिट्रेट करण्याचा, त्यांच्यामध्ये पसरवण्याचा त्यांनी जो मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले. आणि राजेशाही म्हणजे बौद्ध धर्मापासून जेव्हा राजेशाही संपुष्टात आली बौद्ध धर्माच्या लोकांकडे, ती राजेशाही संपुष्टात आल्यावर अजूनही बौद्ध धर्माचा कमकुवत झाला आणि या बौद्ध विचाराचा मागे मागे जात राहिला. तर ब्राह्मणा स्वतःचं वर्चस्व कायम कसं ठेवता येईल सातत्याने, त्या वर्चस्वासाठी त्यांनी सतत विचार करत राहिले, सतत त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न होत राहिलेले आहेत. त्या ब्राह्मणी विचाराच्या विरोधामध्ये या देशाचे संतांनी अनेक प्रयत्न, कबीरापासून रविदासापासून तर तुकारामापासून बसवेश्वर होते, चक्रधर स्वामी, हे जे सगळे संत एकत्र आले म्हणजे ज्यांनी मोदींनी सांगितलं तसं ते रविदास आणि कोण त्यांचं ते संत एकत्र बसले होते, ज्यांच्या काळामध्ये 1000 वर्षाचा फरक असेल, 500 वर्षाचा फरक, तशा प्रकारचं एकत्रित आहे. तर ते बौद्ध विचारांनी घेऊन त्या समाजामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. अर्थात ह्या सगळ्या प्रयत्नाचा ब्राह्मण काही चूक बसले नाही. त्यांनी या सगळ्या संतांचा खून केला, कबीराचा खून केला, रविदासाचा खून केला, तुकारामाचा खून केला, त्याचा तो म्हणजे बॉडीचाच पत्ता लागू दिला नाही. चक्रधर स्वामीचा खून केला, बसवेश्वराचा खून केला. तर स्वतःच्या वर्चस्वासाठी जी माणसं कोणत्याही प्रकारचा मुलाजा ठेवायला तयार नाहीत, तर त्या लोकांच्या या सगळ्या प्रयत्नामुळं हळूहळू या देशामध्ये ब्राह्मणी वर्चस्व मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होत गेलं. मुघल आल्यामुळं मुघलाच्या सत्तेमध्ये तर त्यांना अजून मोकळं रान मिळालं. कारण मुघलांना यात तुमच्या ज्या इंटरनल ज्या गोष्टी होत्या, ज्याला ते हिंदू धर्म म्हणून किंवा म्हणजे मुघल आल्या म्हणजे स्वतःला ब्राह्मणांनी कधी हिंदू म्हणवलं नाही, पण हिंदू म्हणून जो त्यांचा हा जो ज्या देशातल्या लोकांचा विचार प्रवाह त्यांनी निर्माण केला होता, ब्राह्मणी विचार प्रवाह, त्याच्यात त्यांना मुघलांनी कधीच विरोध केला नाही.
तुमच्या परंपरा, तुमचे व्रत, तुमचे सण, तुमचं जे काही तुम्ही निर्माण केलं त्याच्या विरोधामध्ये मुघलांनी कुठल्याही प्रकारचं विरोध केला नाही. चांगलं आहे की वाईट आहे असं त्यांनी कधी ठरवलं नाही मुघलांनी. आणि उलट त्या काळामध्ये ह्याच ब्राह्मणांनी धर्मांतर करून मुघलाच्या दरबारामध्ये हे तिथं त्यांचे मंत्रिमंडळ म्हणून आपण त्याच्यामध्ये ते स्वतः सामील झाले. काही धर्मांतर करून झाले तर काही त्याच्यामध्ये त्यांना इतर ज्या लोकांशी मुघलांना संबंध ठेवायचे होते त्या अनुषंगाने इथली माहिती आणि इथलं त्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल त्या अनुषंगाने त्यांनी काही ब्राह्मणांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं होतं. तर त्यामुळं मुघलांनी काही इंटरफेअर केलाच नाही. जे काही चाललेलं आहे, जे वाईट चाललेलं आहे किंवा ब्राह्मणी ज्या रूढी परंपरा, वाईट रूढी परंपरा या देशातील लोकांना बांधून टाकण्यात झालेला आहे त्याच्या विरोधात मुघलांना तो इंटरेस्ट नव्हता. त्यांना त्या राजाशी मतलब होतं आणि त्या अनुषंगाने तर त्यामुळे अधिकाधिक ते त्या याच्यामध्ये ते फोपावत गेले ब्राह्मणी विचार. आणि हा जो विचार जो होता बुद्धाचा विचार तो मागे मागे पळत गेला. पण जेव्हा इंग्रज या देशामध्ये आले तेव्हा मात्र त्यांनी या जो ब्राह्मणी धर्माच्या परंपरा होत्या त्या परंपराच्या विरोधामध्ये म्हणजे इंग्रजांनी निर्णय घ्यायला सुरुवात केली, कायदे बनवायला सुरुवात केली. त्यामुळे ह्या ब्राह्मणाला इंग्रजांविषयी म्हणजे ब्राह्मणांनी कधी मुघलाच्या विरोधात कोणतं सत्तेसाठी की म्हणा किंवा लढाई अशी केल्याचं कुठं इतिहासात नोंद दिसत नाही. पण जेव्हा इंग्रज आले त्यांच्या विरोधात मात्र ब्राह्मणांनी लगेच त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न आणि अशा प्रकारचं षडयंत्र सुरू केलं. कारण इंग्रज ज्यावेळी इथं आले तर त्यावेळी त्यांनी शिक्षणाचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी या शिक्षणाची दारं सगळ्यांसाठी खुली केली. या देशातला मागासवर्गीय समाज जो मनस्मृतीमुळं त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता तो इंग्रजांना मिळू लागला. त्यामुळे महात्मा फुलेंसारखे लोक शिक्षित होऊ शकले आणि त्यांनी या देशातील सर्वांसाठी शिक्षणाची दारं कशी खुली होतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा इंग्रज या देशामध्ये प्रयत्न करू लागले तेव्हा ज्या घडामोडी या देशामध्ये घडत गेल्या स्वातंत्र्याकडे जी वाटचाल सुरू झाली इंग्रजाच्या विरोधामध्ये म्हणजे जे आंदोलनं सुरू झाली स्वातंत्र्याचे आंदोलन ज्याला म्हणतात काँग्रेसच्या माध्यमातून त्या आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे बदल घडू पाहत होते या देशामध्ये त्यांना असं वाटत होतं की आम्ही सत्तेत असले पाहिजे. कारण टिळकांनी स्पष्ट म्हटलं होतं की तेली तांबोळी तिथं संसदेत जाऊन करणार काय, म्हणजे संसदेमध्ये आम्हीच गेलो पाहिजेत ही त्यांची इच्छा होती. आणि ज्यावेळी ह्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या काळात जेव्हा बाबासाहेबांना घटना लिहायची संधी मिळाली आणि त्या संधीचा बाबासाहेबांनी फार चांगला उपयोग केला आणि या देशाला जे आजचं संविधान आहे ते मिळालं. मग ही जी ह्या पूर्ण संविधानाच्या मग ते कसा स्वीकार करतील जे स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्यायाची जी ग्वाही देते तुम्हाला तर त्या संविधानाला त्यांनी स्वीकारलंच नाही. त्यांनी सतत त्या संविधानाचा विरोध केला आणि मोठ्या प्रमाणात RSSच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये त्याच्या विरोधामध्ये कसं वातावरण पसरवता येईल ते पाहा. सरांनी आता सांगितलं होतं पंचजन्यमधले जे लेख आहेत त्या लेखाचं शीर्षक आणि ते कशा पद्धतीने ते लिहितात आणि काय लोकांपुढे मांडतात आणि कसं संभ्रम लोकांमध्ये निर्माण करतात ते सांगितलं सरांनी. तर हा जो संविधानिक बनण्यासाठी मग जी आवश्यकता होती की सर्व समाजाने त्या संविधानाचे जे तत्व आहेत ते अंगीकार
अंगीकृत करायला पाहिजेत. म्हणजे जे जसं आम्ही आमच्या धर्माचं किंवा ख्रिश्चन असेल तर जसं बायबलचा सगळा त्या प्रमाणात तो आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, मुस्लिम असेल तर कुराणाच्या पद्धतीने आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे या देशातल्या प्रत्येकाने संविधानाचे जे तत्व आहेत त्याप्रमाणे ते आपल्या जीवनामध्ये त्यांनी अंगीकृत करायला पाहिजे होते. ते मात्र होऊ शकले नाही, कारण ही परिस्थिती आणि याच्या विरोधामध्ये असणारा काही वर्ग जो होता त्यांना हे जे स्वातंत्र्य आणि संविधानच मान्य नव्हतं, त्या लोकांनी या सत्तेमध्ये आपला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सत्तेत सहभाग झाले आणि RSSच्या माध्यमातून हे संविधान, कारण हा समाज त्यांना भीती अशी होती की हा समाज बहुसंख्यक आहे, आपण ज्याला 85% म्हणतो, तर हा जर बहुसंख्य समाज आहे, समजा हा कधी ना कधी एकत्र आला कोणत्याही कारणाने, तर ही ब्राह्मणी सत्ता कधीही संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे त्यांनी RSSच्या माध्यमातून अनेक संघटनांची निर्मिती केली. तुम्ही ही संघटनेत जा, ती नसेल आवडत तर ही नाही तर ती, म्हणजे सगळे पर्याय तुमच्या पुढे ठेवले. त्यामुळे बहुजन समाज एक संघटनेमध्ये नाही तर दुसऱ्या तिसऱ्या कुठं ना कुठं तरी त्याला कसं वळवता येईल. आणि मुख्य म्हणजे त्यांनी जो संपर्क आहे आणि संवाद आहे हा मागासवर्गीयाशी त्यांच्या विचाराचा त्यांनी घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रोग्राम केले. आमचा मोठा प्रॉब्लेम हाच आहे की आमचा संवादच नाही. प्रत्येकाने सांगा आम्ही ओबीसीची मित्र असणं वेगळं आणि ओबीसीसाठी आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आमच्याकडे काय प्रोग्राम आहेत, काय प्लॅन आहे, भाषणातून आम्ही खूप सांगू शकतो. पण संवादच जर होत नसेल तर ते कसं तुमचं ऐकतील, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कसं करतील. तर हा संवादाची जी कमी आहे आपल्याकडे, ती संवादच जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा समाज तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही किंवा तुमच्या विचारांना स्वीकार करू शकणार नाही. मग समाज कोणी करायला पाहिजे. आता जबाबदारीचा प्रश्न आहे हा. ज्यांना जसं वाटेल जसं, त्या RSSचे लोक हे ठरवत नाही यांनी हे काय केलं पाहिजे. त्यांनी प्रत्येकाला जसं वाटतं तो आपापल्या पद्धतीने आपले विचार समाजामध्ये कसे राबवता येतील, कसे घेऊन जाता येईल याचे ते सातत्यानं प्रयत्नशील असतात. म्हणून आपल्याला सुद्धा त्यांच्याशी आपापल्या पद्धतीने इंडिव्हिज्युअल म्हणून, एज ऑर्गनायझेशन म्हणून तर ठीक आहे तुम्ही संवाद साधा त्यांच्याशी, पण इंडिव्हिज्युअल म्हणूनही आपण अनेक माध्यमातून करू शकतो. आता हे राजकारणी लोक क्रिकेटचा खेळाचे लावतात, कशासाठी. कारण लोकांशी संवाद निर्माण झाला तर त्याचं मतामध्ये परिवर्तन होऊ शकतं. दहीहंडीचा कार्यक्रम तुम्ही बघितला असेल, मोठं सगळे राजकारणी लोकांचा आहे, ते स्पॉन्सर करतात आणि ते करतात. कशासाठी हे सगळं करतात. त्यांना दहीहंडीची खूप प्रेम आहे म्हणून नाही आहे, तर त्या माध्यमातून लोकांमध्ये त्यांचं अस्तित्व कायम टिकलं पाहिजे आणि लोकांशी संवाद निर्माण झाला पाहिजे, चर्चा झाला पाहिजे, विचार त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. हा सगळा जसं राजकीय ते डावपेच करत असतात त्याचप्रमाणे आम्ही सामाजिक लेवलवर समाजामध्ये जोपर्यंत आपण जाणार नाही तर मग हे संविधानिक समाज जो सरांनी सांगितलं होमिजिनियस झाला पाहिजे. आता होमिजिनियस होणार कधी. मी वेगळा आहे, वेगळ्या जातीमध्ये विभागलेला, 6000 जाती, सरांनी 6000 जाती सांगितलेल्या. तर हा होमोजिनियस कसा होणार. कारण आपण त्याच्यापर्यंत कधी जातच नाही, त्या माणसापर्यंत कधी गेलो का. प्रत्येकाने आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे. तर तसे आम्ही ऑर्गनाइज लेवलवर, आम्ही इंडिव्हिज्युअल लेवलवर तसे प्रयत्न झाले पाहिजेत. आणि केवळ आता आमच्याकडे या म्हणून ऐकायला या म्हटल्यावर कोण येणार. ते त्यांना वाटतं हे यांचं काहीतरी बाबासाहेब आणि हे काय असेल ते त्यांचंच काहीतरी आहे, आम्ही कशाला यायचं. बाबासाहेब साधा स्वीकारू शकत नाहीत त्यांच्या कल्याणाचा असला तरी, कारण बाबासाहेबांना आम्ही त्या पद्धतीने त्यांच्या पुढे कधी मांडलेला नाही आहे. आमचा बाबासाहेब म्हणजे जयंत्यामध्ये नाचणारा आणि तो डीजेवर जे सगळं चाललेलं धांगड बिघड तोच त्यांना माहीत असतो.
बाबासाहेब क्रांतिकारक विचार आहेत हे, त्याच्यापर्यंत आम्ही ती क्रांतीची विचारधारा पोहोचवलीच कधी? कधी संवाद साधला आम्ही? मग जोपर्यंत आम्ही हा सगळा संवाद साधणार नाही तोपर्यंत तो संविधानिक समाज ज्याला आपण म्हणतो तो संविधानिक समाज निर्माण होणार नाही. आदर्श ठीक आहे, घटनेमध्ये सगळंच काही दिलेलं आहे, संविधानामध्ये जर आपण विचार केला सगळंच आहे, काय नाही आहे, काय वाईट आहे, सगळंच चांगलं आहे, ते सगळं आदर्श आहे. आपण ते घडवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आम्ही भारताचे लोक हे म्हणतो, आम्ही ते घडवण्यासाठी म्हणतो. घडलेलं नाही आहे, पूर्ण झालेलं आहे का? ते नाही झालेलं आहे. तर घडवण्याचे आता आमची प्रयत्न किंवा आमचा जो प्रयत्न राहील तो आम्ही किती प्रमाणात करतो त्याच्यावर त्या संविधानाचे हे अवलंबून आहे. कारण आम्हाला कळलेलं आहे, आम्हाला जर हे कळलेलं आहे तर मग ती आमची जबाबदारी आहे, त्यांची नाही आहे. तुम्हाला समजतं मग तुमची जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे. मला समजतं तर माझी जबाबदारी आहे. तर मग आमची जबाबदारी आम्ही ठरवून आम्ही जर या दृष्टीने जर त्यांच्यापर्यंत गेलो, वेगळं कुठलंही कारण का, आम्ही आमच्या एका मित्राला सांगितलं तुम्ही क्लासेस घ्या, लोकांना नोकरीची फार गरज असते, तो जो ओबीसीचा युवा वर्ग आहे तो ओबीसीचा युवा वर्ग तुम्ही त्यांना क्लासेस घ्या, त्यांना बोलवा, त्याच्यामध्ये या गोष्टी सगळ्या त्यांना समजून सांगा. वैचारिक हे जे तुम्ही त्या पद्धतीने वैचारिक लढाई आपण सुरू करू, त्यांच्यापर्यंत हा विचार घेऊन जाऊ वेगवेगळ्या माध्यमातून, तेव्हा कुठं हा समाज ज्याला आपण संविधानिक समाज म्हणतो तो संवैधानिक समाज निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होईल. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, नमो बुद्धाय.